जर यावेळेला ढगफुटीसारखं किंवा 100 mmच्या वर जर पाऊस गेला तर अख्खी मुंबई तुंबापुरी होणार। पूर्ण मान्सूनमध्ये तर मुंबईचे बेहाल होण्याची देखील शक्यता ही नाकारता येत नाही। तर दुसरीकडे जे विमानतळ आहेत ते गळायला लागलेली आहेत। सातत्याने 3 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठल्याही तऱ्हेचे लोकप्रतिनिधी नाही आणि त्यामुळे आज आयुक्त असतील, राज्य सरकार आहे, हे त्याला जबाबदार आहे, हे या ठिकाणी आम्हाला सांगावं लागेल। मुळामध्ये महापालिका अगदी वर्षानुवर्ष दावेच करत असते, पण त्या दाव्यांच्या वेळेला त्यांच्याबरोबर त्यांचे स्थानिक नगरसेवक हे लक्ष घालत असतात आणि अनेकदा केलेले दावे 80-90% खरे पण होतात। कारण बऱ्याच वेळेला नगरसेवक, सर्व पक्षीय नगरसेवक हे करून घेत असतात, त्यामुळे होत असतात। पण गेली 4 वर्ष दावे फोल ठरतायत। कारण 4 वर्षापूर्वी जे आदित्य उद्धव ठाकरे यांनी भूमिगत टाक्या केल्यामुळे जिथे जिथे पाणी साचण्याची जी ठिकाणं होती, उदाहरणार्थ हिंदमाता, त्या हिंदमाता किंवा आपला गांधी मार्केट किंवा माटुंग्याचा सर्कल हे आता पाण्याखाली जात नाही। परंतु यावेळेला शक्यता आहे, कारण नाले सफाई झालीच नाहीये। कारण स्वतः जर महानगरपालिका सांगते की 60-65, याचा अर्थ असा होतो 60-65 म्हणजे 30-35 पण झालेलं नाही। शील्ड जे फ्लोटिंग असतं, फ्लोटिंग मटेरियल हे 5-5, 7-7 इंचाचं आहे आणि शील्ड किती आहे कल्पनाच नाही। त्यामुळे जर यावेळेला ढगफुटीसारखं किंवा 100 mmच्या वर जर पाऊस गेला तर अख्खी मुंबई तुंबापुरी होणार। याला कुठलाही आता ज्योतिषी नको। उपमुख्यमंत्र्यांनी व्हिजिट केली, आशिष शेलारनी व्हिजिट केली, पण व्हिजिट करताना लाडका माझा कॉन्ट्रॅक्टर तो मात्र तिथून निघून गेलेले होते। फक्त अधिकारी वर्ग आणि ह्यांनी केलं, कारण मुंबईकरांना सतत आणि सतत अशी दृश्य दाखवून जिंकण्याचा प्रयत्न करतात। पण मुंबईकरांना कळून चुकलंय, या महानगरपालिकेच्या 90,000 कोटीचे कितीतरी कोटी खर्च करूनही मुंबई सुरक्षित ठेवत नाही आहे। त्यामुळे यावेळेला मुंबईकर ठरवतील सुरक्षित मुंबई कोणाच्या हातात द्यायची। पहिल्याच पावसात मुंबई तुंबली आणि भ्रष्टाचार तरंगायला लागला। मुंबई महानगरपालिकेने एकंदरीत केलेला जो भ्रष्टाचार आहे तो आपल्या सगळ्यांच्या समक्ष या तुंबलेल्या मुंबईच्या अनुषंगानं लक्षात येतोय। जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपली आणि प्रशासक आले, तेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या बँकेतील मुदत ठेवी ज्या आहेत त्या 90,000 कोटींच्या होत्या। त्या तर सर्व फस्त केल्याच केल्या। दरम्यानच्या काळात तर सर्व शासकीय अनुदान फस्त केलं। नव्याने 1600 कोटी रुपयांचं कर्ज काढलं आणि हा सगळा मलिदा जो आहे हा लाटण्याचं काम हे सरकारनं केलेलं आहे आणि त्याचा हा परिणाम आज मुंबई खोळंबलेली आहे। येणाऱ्या पूर्ण मान्सूनमध्ये तर मुंबईचे बेहाल होण्याची देखील शक्यता ही नाकारता येत नाही। तर दुसरीकडे जे विमानतळ आहेत ते गळायला लागलेली आहेत। तिसरीकडे शेतकरी हवाल दिलाय। जो प्री मान्सूनमध्ये आलेला जो पाऊस होता, वादळ होतं, त्यामुळे शेतपिकांचं नुकसान झालं, फळबागांचं नुकसान झालं, लोकांची घरं उडून गेली। यांनाही कुठल्या प्रकारचा दिलासा हा सरकारकडून मिळत नाहीये। एकंदरीत महाराष्ट्रावर हे आसमानी आणि सुलतानी संकट मोठ्या प्रमाणात आलेलं आहे। नमस्कार। पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारी कारभारामुळे मुंबईकरांना नाहक त्रास सोसावा लागला। आज पुन्हा एकदा पावसामुळे जे आहे ते मुंबईला तुंबवण्याचं काम मुंबई महानगरपालिकेने केलं। आज आपण बघतोय
अंधेरी सव्य असेल, चेंबूर असेल, शिव असेल, धारावी असेल, हिंदमाता असेल, अशा विविध ठिकाणी मुंबईमध्ये त्या ठिकाणी पाणी साचलं. त्याचबरोबर रेल्वे स्टेशन्स असतील त्याच्या पटरीमध्ये सुद्धा पाणी साचण्याचं काम झालेलं आहे. भुयारी रस्ते किंवा मेट्रो जे स्टेशन आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं आहे की मेट्रोमध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाणी जमा झालेलं आहे. आणि ह्याला पूर्णपणे जर कोण जबाबदार असेल तर मुंबई महानगरपालिकेचा गलथान कारभार याला जबाबदार आहे. मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की आम्ही मान्सूनपूर्व तयारी संदर्भात विविध प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले. रस्त्याच्या कॉन्क्रिटी संदर्भामध्ये भ्रष्टाचाराबद्दल सातत्याने आम्ही बोलत आहोत. आज ही जबाबदारी जी आहे ते मुंबई महानगरपालिकेला घ्यावीच लागेल. सातत्याने 3 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठल्याही तऱ्हेचे लोकप्रतिनिधी नाहीयेत आणि त्यामुळे आज आयुक्त असतील, राज्य सरकार आहे, हे त्याला जबाबदार आहे, हे या ठिकाणी आम्हाला सांगावं लागेल. आणि या पूर्ण प्रकरणाची नाले सफाईची आणि रस्त्याच्या संदर्भामधली चौकशी एसीबीच्या माध्यमातून करावी ही मागणी मी पुन्हा एकदा करत आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.